Hello friends, welcome back to my YouTube channel ओनली केमिस्ट्री. पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही 4 क्वांटम नंबर्स असतील, मग त्याच्यामध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर असेल, अजिमुथल क्वांटम नंबर असेल, तुमचं मॅग्नेटिक क्वांटम नंबर असेल आणि स्पिन क्वांटम नंबर असेल, हे क्वांटम नंबर आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व केले होते. आता या क्वांटम नंबरनुसार आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळते, मग यानुसार आपल्याला काय करतं, तुमचं जे काही ॲटम्स असेल किंवा ॲटॉमिक ऑर्बिटल असेल, त्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये त्याचा शेप कसा असेल, त्याची साईज कशी असेल, त्या इलेक्ट्रॉनचं स्पिन कसं असेल, हाऊ मेनी नंबर्स ऑफ ओरिएंटेशन्स आर पॉसिबल, दिस इन्फॉर्मेशन गिव्स बाय दिस 4 क्वांटम नंबर. पाहूया डिटेल्स मध्ये. शेप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. द 4 क्वांटम नंबर गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट, ते जे काही 4 क्वांटम नंबर आहेत काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. साइज इज गिव्स बाय द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. Shape of orbital is shown by the azimuthal or subsidiary quantum number. The orientation of that orbital is shown by a magnetic quantum number, and a spin of electron is represented by a spin quantum number. These quantum number provide information about the size, shape, orientation, and spin of electrons. Now, how many numbers of electrons are present in that cell, and what are the orientation of that electrons or that orbitals. Now we consider here a principal cell having n is equal to 1. n is equal to 1 असेल तर ती k सेल असते आपली, आणि k सेल जर असेल तर l ची व्हॅल्यू काय आहे आपली n-1. n-1 व्हॅल्यू आहे याची. मग n-1 किती येईल, 1-1 किती आलं या ठिकाणी 0. L is equal to 0 आणि L is equal to 0 असेल तर ते कोणतं ऑर्बिटल असतं, 1s असतं. आणि L 0 असेल तर m सुद्धा काय असतो, 0 असतो. म्हणजे याची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, L वरती, आणि L ची व्हॅल्यू परत n वरती डिपेंड्स आहे. पहा म्हणजे या ठिकाणी किती ऑर्बिटल असतील, या ठिकाणी फक्त एकच ऑर्बिटल असेल आणि त्याचं की काय असेल ते फक्त 1s असेल. आता n ची व्हॅल्यू 2 आहे पहा या ठिकाणी, तर ती सेल असेल आपली L सेल असेल. मग L सेल मध्ये काय असणार आहे, L is equal to 0 and L is equal to 1. कसं असेल ते तर पहा या ठिकाणी n-1 असेल, बरोबर, n-1, L is equal to 0, L is equal to 1, L is equal to 0 असेल तर ते 2s असेल, L is equal to 1 असेल तर ते 2p ऑर्बिटल्स असेल. आणि L 0 असेल तर m सुद्धा काय येतो आपला 0 येतो. पण या ठिकाणी आपल्याला काय मिळतं या ठिकाणी, आता ही जी व्हॅल्यूज आहे या व्हॅल्यूवरून आपण काय करू शकतो, पहा पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ ml 2l plus 1. मग या ठिकाणी l ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. 2 into 1 2, 2 plus 1 3 means here 3 पॉसिबल व्हॅल्यू, 3 पॉसिबल व्हॅल्यूज आहेत याच्या. मग 3 पॉसिबल व्हॅल्यू कुठे असतात याच्या, -L2 plus L इन्क्लुडिंग 0, -L पासून +L पर्यंत, आणि 0 सुद्धा त्याच्यामध्ये काय होतो, इन्क्लूड होत असतो. पहा मग या ठिकाणी याचे किती आले व्हॅल्यू, 3 व्हॅल्यू झाले. मग टोटल ऑर्बिटल किती झाले या ठिकाणी, तर n² किती आहे, n या ठिकाणी 2, म्हणजे टोटल 4 ऑर्बिटल्स या ठिकाणी असणार आहेत. नाउ नेक्स्ट n is equal to 3, then cell present is m. L is equal to 0, 1, 2, L0 S cell, L1 P cell, L2 D cell, 3s 3p 3d. L0 असेल तर m सुद्धा 0, p चे व्हॅल्यू 3 ओरिएंटेशन -1 0 +1. आता d चे ओरिएंटेशन किती येईल त्या ठिकाणी, L is equal to 2 -L2 plus L means -2 -1 0 +1 +2 means here 5 ओरिएंटेशन. किती आले ओरिएंटेशन, 5 ओरिएंटेशन या ठिकाणी मिळालेले आहेत. मीन्स हियर 5 3 8 and 1 9. या ठिकाणी किती असतील, मग 9 ऑर्बिटल्स असतील, आणि त्याचे काय असतील या ठिकाणी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतील, मग या ठिकाणी 18 इलेक्ट्रॉन या ऑर्बिटल्स मध्ये असतात. अशा प्रकारे हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता जाऊया आपण शेप कडे, s ऑर्बिटलचा शेप कसा असेल. Now first one is the shape of s orbital, means there may be 1s, 2s or 3s.
shapes of s orbital. For s orbital L is equal to 0. s orbital साठी L ची व्हॅल्यू काय असते? 0 असते. As well as ml is also 0. Means here azimuthal quantum number or secondary quantum number 0. Then the value of magnetic quantum number also 0. That means s orbital having only one orientation. ही व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे याचं काय आहे? फक्त एकच ओरिएंटेशन आहे. And it is spherically symmetrical about nucleus. ते कसं आहे? आपलं स्पेरिकली सिमेट्रिकल आहे. कशाच्या? अबाउट न्यूक्लियस. म्हणजे या ठिकाणी जर आपण न्यूक्लियस पकडलं तर हे कसं? या न्यूक्लियसच्या स्पेरिकली सिमेट्रिकल आहे अबाउट द न्यूक्लियस. In between 1s and 2s there is a region where probability of finding electron is 0. It is called node. Means here 1s and 2s. 1s and 2s. Here the probability शक्यता काय आहे त्याची? कमी आहे. कशाची? इलेक्ट्रॉन फाइंडिंगची शक्यता कमी आहे. आणि ती किती आहे? 0 असेल. They are called as node. त्याला काय म्हणतो आपण? नोड म्हणतो. पहा their size increases as value of n increases. म्हणजे याची जी काय साईज आहे ती काय होते? इन्क्रीज होते. कशी इन्क्रीज होते? as the value of principal quantum number increases. n ची व्हॅल्यू इन्क्रीज कधी होते? नंबर ऑफ सेल त्या ठिकाणी ऍड झाला तर n इन्क्रीज होतो. आणि n त्या ठिकाणी इन्क्रीज झाला म्हणजे हे जे काय सेल आहे हे सेल वाढतील आणि सेल वाढले की त्याची साईज काय होईल? इन्क्रीज होणार आहे. मग आपण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो the electrons are goes away as the value of principal quantum number increases. प्रिन्सिपल क्वांटम नंबरची साईज काय होते? त्या ठिकाणी वाढत गेली तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन सुद्धा काय होतात? न्यूक्लियस पासून लांब पर्यंत. असं हे s ऑर्बिटल. पहा 1s आहे, स्पेरिकल आहे, x y z. कसं आहे हे? सिमेट्रिकल अबाउट द ऍक्सिस. हा न्यूक्लियस असेल. या न्यूक्लियसच्या भोवती कसं आहे? हे सिमेट्रिकल असेल. सिमिलरली हियर 1s 2s कसं आहे? न्यूक्लियसच्या भोवती ते सिमेट्रिकल आहे. अशा प्रकारे हे 1s सांगता येईल आपल्याला किंवा 2s सांगता येईल. 3s असेल तर 3s सुद्धा काय होईल? ते सर्क्युलर पाथ त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. चला पुढे जाऊया p ऑर्बिटल कडे. नाउ नेक्स्ट इज द शेप्स ऑफ p ऑर्बिटल. p orbitals. The size and energy of the dumbbell shape. कसा शेप आहे याचा? डम्बेल शेप. 3 2p ऑर्बिटल आर द सेम. त्याची साईज सेम आहे, त्याची एनर्जी सेम आहे. जर एनर्जी सेम असेल तर त्याला आपण म्हणतो डिजनरेट. काय म्हणतो त्याला आपण? All the 3p orbital means here 2px, 2py and 2pz having the same energy are called degenerate orbital. They are called as degenerate orbitals and they have a dumbbell shape. Their orientation in space are different. Energy same आहे, size same आहे, but their orientation is different. Means their orientation having the value p साठी व्हॅल्यू काय आहे आपली? 1 आहे. means -1 0 +1. 3 orientation -1 0 and +1. These 3 orientation. The lobes of 3 2p orbital are along the x, y and z axis. त्याचे जे काही लोब्स असतील 2p ऑर्बिटलचे हे काय आहेत? x, y आणि z ऍक्सिसच्या अलॉंग साइड. and they are named as. आणि त्या ऍक्सिस वरून त्याला काय केलं? ते नाव दिले. कसं दिलेलं आहे? 2px, 2py and z. The lobes which along with the x axis are called 2px. The lobe along with the y-axis are called 2py and the lobe along with the z-axis are called 2pz. The size and energy of orbital in p subshell increases with n. हे n ची व्हॅल्यू वाढली की त्याची साईज वाढते आणि त्याची एनर्जी सुद्धा काय होते? वाढते. कशी ऑर्बिटल आहे? p आपण या ठिकाणी पाहूया. पहा 2p x आहे. They along with the x-axis. Along with the x-axis. Therefore they called as 2px. Similarly, 2py, they along the y-axis and this is the 2pz along the z-axis. They are called as p orbital. This 3 orientation is due to the value of these 3 values of
मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर ज्या 3 व्हॅल्यू मिळतात ते आपलं ओरिएंटेशन दाखवते, म्हणून आपल्याला 3 व्हॅल्यू या ठिकाणी मिळाल्या आणि हे 3 ओरिएंटेशन मिळाले एक्स, वाय आणि झेड एक्स. चला नेक्स्ट आहे डी कडे जाऊया. Now next one is the shape of d orbital. For d orbital, L value is equal to 2. L value is equal to 2 and they having a m value of -2, -1, 0, +1, +2. Means they have a 5 orientation. They have a 5 orientation and these 5 orientations are dxy, dxz and dyz. dxy, dxz, dyz, dx square minus y square and dz square. These are the 5 orientations of d orbital. The 3D orbital and the energy of the 4D, 5D and 6D orbital are quite different, but their shapes are similar. 3D, 4D, 5D, 6D. These orbital different in their energies, but the shape of this orbital is similar. All of these 5 d orbitals means dxy, dxz, dyz, dx square minus y square and dz square are the similar energy and they are degenerate orbital. याला काय म्हणतो आपण? Degenerate orbital म्हणतो. Shapes of dx orbital is like this. This is the 2 lobes, x lobe and y lobe, similar to xz, 2 lobes, 2 lobes, x square minus y square along the axis, 2 lobes, and dz square is a doughnut shape. dz is a doughnut shape and these are the different from all of these 4 ऑर्बिट. अशा प्रकारे हे शेप्स ऑफ डी ऑर्बिटल्स आहेत. फिगरच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल. शेप्स ऑफ डी ऑर्बिट. थँक्यू.